नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या समोर काही असे स्रोत आहेत जे एका खूप मूलभूत आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नाला हात घालतात. तो प्रश्न म्हणजे देव आणि मानव यांच्या नात्यात एका मध्यस्थाची नेमकी गरज का आहे? हो, आणि हा प्रश्न आपल्याला थेट दोन महत्वाच्या संकल्पनांकडे घेऊन जातो. एक म्हणजे जुना करार आणि दुसरा नवा करार. आजच्या चर्चेत आपण हेच खोलात जाऊन बघणार आहोत की जर देवाने दिलेला पहिला नियम म्हणजे जुना करार परिपूर्ण होता, तर मग अडचण कुठे निर्माण झाली? बरोबर. आणि त्या समस्येवर तोडगा म्हणून एका पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या मध्यस्थाची गरज का निर्माण झाली, हे एका गोड कथेसारखं वाटतंय. अगदी. आपल्याकडे एक परिपूर्ण निर्माता आहे, एक परिपूर्ण नियम आहे, पण तरीही परिणाम मात्र अयशस्वी ठरला. चला, तर मग यामागचं कारण शोधूया आणि पाहूया की या स्रोतानुसार नवा करार हा यावरचा नेमका उपाय कसा आहे. चला, कथेच्या अगदी सुरुवातीला जाऊया. आपल्या स्रोतांमध्ये सिनाय पर्वतावरचं एक दृश्य आहे. कल्पना करा, डोंगर पूर्ण धुराने वेढलेला आहे, विजांचा कडकडाट, मेघांचा गडगडाट. आणि शिंगाचा मोठा आवाज. या सगळ्या दृश्याने इस्रायलचे लोक इतके घाबरले होते की ते अक्षरशः थरथर कापत होते. हो, आणि त्या भीतीपोटी त्यांनी मोशेला एक विचित्र विनंती केली. विचित्रच. ते म्हणाले, तुम्ही आमच्याशी बोला, आम्ही ऐकू, पण देव आमच्याशी थेट बोलू नये, नाहीतर आमचा मृत्यू निश्चित आहे. हेच तर. हे ऐकायला खूपच वेगळं वाटतं, हो ना? म्हणजे देवाचाच अनुभव घेण्यासाठी ते तिथे गेले होते, पण जेव्हा तो क्षण आला तेव्हा ते मागे हटले. तर नक्की समस्या काय होती? तीच तर. इथेच मूळ मुद्दा दडलेला आहे. पवित्रता आणि अपवित्रता म्हणजे पापी स्वभाव यांचा थेट मिलाफ होऊ शकत नाही. अच्छा. माणूस उभाच राहू शकत नाही. याच स्रोतांनुसार त्याचा परिणाम म्हणजे मृत्यू. त्यामुळे त्यांची भीती त्यांच्या जगण्यासाठी गरजेची होती. म्हणजे त्यांना कळून चुकलं होतं की त्यांच्यात आणि देवात एक खूप मोठी दरी आहे आणि ती ते स्वतः पार करू शकत नाहीत. अगदी. म्हणून त्यांना एका दुभाषाप्रमाणे एका मध्यस्थाची गरज वाटली, कोणीतरी जो देवाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवेल. पण यात एक मोठा विरोधाभास आहे. म्हणजे याच लोकांनी नंतर देवाचा संदेश आणणाऱ्या संदेष्टांचा छळ केला. बरोबर. आणि इथेच आपल्याला पहिल्या मध्यस्थीच्या मर्यादेचा संकेत मिळतो. त्यांना फक्त कोणीतरी संदेश देणारा नको होता. का? कारण संदेश तर मिळाला, पण तो पाळण्याची त्यांच्यात ताकद नव्हती किंवा इच्छाशक्तीच नव्हती. भीतीमुळे तुम्ही एखादा नियम पाळू शकता, पण ते तात्पुरतं असतं. खरंय. मनापासून आज्ञा पाळायला भीती नाही, तर प्रेम लागतं. आणि देवाच्या त्या भयावह उपस्थितीत त्यांना प्रेमाऐवजी फक्त भीतीच वाटत होती. ओके, तर ही होती मूळ समस्या. आता यावरच्या पहिल्या उपायाबद्दल बोलूया, ज्याला पहिला करार किंवा जुना करार म्हणतात. हा करार मोशेद्वारे देण्यात आला. त्याचं स्वरूप कसं होतं? बरं, या कराराची काही खास वैशिष्ट्ये आहेत. एक, तो थेट देवाने नाही, तर देवदूतांमार्फत दिला गेला, आणि त्यात मोशे एक मानवी मध्यस्थ होता. म्हणजे देव आणि मानव यांच्यात आधीच एक अंतर होतं. हो. दुसरं म्हणजे तो प्राण्यांच्या रक्ताने पक्का करण्यात आला, जे येणाऱ्या एका खऱ्या त्यागाचं प्रतीक होतं. आणि तिसरं, सर्वात महत्वाचं, आज्ञा दगडाच्या पाट्यांवर लिहिल्या होत्या. अगदी बरोबर, आज्ञा बाहेर होत्या दगडावर. पण याचा परिणाम काय झाला? आपण बघतो की खुद मोशेनेच त्या पहिल्या पाट्या रागाने फोडून टाकल्या, कारण लोकांनी त्या आधीच मोडल्या होत्या. तर मग देवाने असा नियम दिलाच का, जो लोकांना पाळता येणार नव्हता? हे तर लोकांना मुद्दाम अपयशी ठरवण्यासारखं नाही का? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि या स्त्रोतांनुसार या पहिल्या कराराचा उद्देश लोकांना यशस्वी करणे हा नव्हताच. मग काय होता? त्याचा उद्देश वेगळा होता. तो एका आरशासारखा होता. आरशासारखा? हो. आरसा तुम्हाला तुमचा चेहरा खराब आहे हे दाखवू शकतो, पण तो तुमचा चेहरा स्वच्छ करू शकत नाही. वाह, काय उपमा आहे. म्हणजे नियमशास्त्राने लोकांना फक्त हे दाखवून दिलं की ते किती पापी आहेत. हो. पण त्यांना पापमुक्त होण्याची शक्ती दिली नाही. नेमके हेच. त्याने पापाची ओळख करून दिली. त्यामुळेच त्याला मृत्यूचा नियम असंही म्हटलं गेलं, कारण तो नियम मोडणाऱ्या प्रत्येकाला दोषी ठरवून मृत्यूची शिक्षा सुनावत होता. म्हणजे ते एक डायग्नॉस्टिक टूल होतं. बरोबर. जे रोगाचं निदान करत होतं, पण त्यावर उपचार करू शकत नव्हतं. ही एक तात्पुरती व्यवस्था होती, लोकांना हे दाखवून देण्यासाठी की त्यांना स्वतःच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या उपायाची गरज आहे. पहिला करार मृत्यूचा नियम ठरला, हे ऐकूनच धक्का बसतोय.
म्हणजे देवाची पहिली योजना अयशस्वी झाली तर मग प्लॅन बी काय होता? स्रोतांमध्ये नक्कीच याबद्दल काहीतरी पूर्णपणे वेगळं सांगितलं असेल. हो, आणि तो प्लॅन बी म्हणजेच नवा करार. यातला सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल आहे तो म्हणजे मध्यस्थ. मध्यस्थ? हो, नव्या कराराचा मध्यस्थ मोशेसारखा एखादा मानव नाही किंवा कोणी देवदूतही नाही. या स्रोतानुसार मध्यस्थ स्वतः देव आहे, जो मानव बनून येतो, म्हणजेच मसीहा. एक मिनिट थांबा. म्हणजे निर्माता स्वतः निर्मितीचा भाग बनला, देव आणि मानव यांच्यातली दरी मिटवण्यासाठी तो स्वतःच पूल बनला. हा तर खूपच मोठा दावा आहे. आणि याच दाव्यावर नव्या कराराचा संपूर्ण पाया उभा आहे. कारण जेव्हा मध्यस्थ स्वतः देव असतो तेव्हा तो देवाच्या बाजूने पूर्णपणे बोलू शकतो, आणि जेव्हा तो पूर्णपणे मानव असतो तेव्हा तो मानवाचं पूर्णपणे प्रतिनिधित्व करू शकतो. बरोबर, त्याने ती दरी पूर्णपणे भरून काढली. तो केवळ संदेशवाहक नाही, तो स्वतःच संदेश आहे. ठीक आहे. जर मध्यस्थ बदलला तर कराराचं स्वरूपही बदललं असेल, नाही का? जुन्या करारात प्राण्यांचं रक्त आणि दगडाच्या पाट्या होत्या. मग नव्या करारात काय होतं? नव्या करारातही रक्त आहे, पण ते प्राण्यांचं नाही. मध्यस्थाच्या स्वतःच्या रक्ताने हा करार पक्का झाला. आणि सर्वात मोठा बदल, तो म्हणजे आता नियम दगडावर नाही, तर पवित्र आत्म्याद्वारे लोकांच्या हृदयावर आणि मनावर लिहिला जातो. थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की नियम तोच राहिला, पण तो नियम जिथे लिहिला होता, दगडाऐवजी हृदय, ती जागा बदलल्यामुळे त्याचा परिणाम मृत्यूऐवजी जीवन झाला. ही कल्पनाचा विश्वसनीय आहे? अगदी. या स्रोतांमधलं एक वाक्य याचं सार सांगतं. कायदा बदलला नाही, मी बदललो आहे. मी बदललो आहे. देवाला नियम बदलण्याची गरज वाटली नाही, त्याला माणसाची मूळ ऑपरेटिंग सिस्टम बदलण्याची गरज वाटली. हा तर संपूर्ण मानवी स्वभावावर केलेला एक रिबूट आहे. म्हणजे आता लोकांना नियम बाहेरून पाळावा लागत नाही. नाही, तर आतून प्रेमापोटी तो पाळण्याची इच्छा आणि शक्ती मिळते. आणि याचमुळे तोच मृत्यूचा नियम आता जीवनाचा नियम बनतो. कारण आता तो बाहेरून लादलेला नाही, तर आतून आलेला आहे. व्यक्ती आतून बदलली आहे. पण हे आंतरिक परिवर्तन होतं कसं? केवळ नियम हृदयावर लिहिल्याने हे शक्य आहे का? नाही. आणि यासाठीच मध्यस्थाची भूमिका केवळ नियम देण्यापुरती मर्यादित नाही. इथेच त्याची सर्वात अद्वितीय भूमिका समोर येते. तो स्वतः यज्ञार्पण बनतो. म्हणजे? तो लोकांची शिक्षा स्वतःवर घेतो. हे कसं काम करतं? हो, जुन्या करारात पापांसाठी प्राण्यांचा बळी दिला जायचा. पण नव्या करारात मध्यस्थ स्वतः पापांची किंमत चुकवण्यासाठी स्वतःचा बळी देतो. अच्छा. आणि या कृतीतून देवाचं खरं स्वरूप, त्याचं प्रेम प्रकट होतं. सिनाई पर्वतावर लोकांना देवाचं सामर्थ्य दिसलं आणि ते घाबरले. पण या त्यागातून लोकांना देवाचं प्रेम दिसलं. आणि जेव्हा आपल्याला कळतं की देव आपल्यावर इतकं प्रेम करतो की तो आपल्यासाठी मरायलाही तयार आहे, तेव्हा मनातली भीती नाहीशी होते आणि तिची जागा प्रेम घेतं. आणि केवळ प्रेमातूनच आज्ञांचं पालन वरवरचं न राहता मनापासून होऊ शकतं. भीतीमुळे होणारे पालन फक्त बाह्य वर्तनापुरते मर्यादित असतं, पण प्रेमामुळे होणारे पालन हृदयापासून येतं. हे आता स्पष्ट होतंय. बरोबर. आणि या स्रोतांमध्ये एक आणखी मोठा विचार मांडला आहे की या मध्यस्थाची भूमिका केवळ मानवजातीपुरती मर्यादित नाही. काय? म्हणजे हे फक्त माणसांपुरतं नाही, मग कोणासाठी आहे? स्रोत असं सूचित करतात की या त्यागामुळे देव आणि त्याची संपूर्ण निर्मिती यांच्यात एक परिपूर्ण ऐक्य साधलं जातं. यात देवदूतही येतात. थांबा, हे जरा जास्त होतंय. देवदूतांना मध्यस्थाची गरज का भासेल? ते तर पापी नाहीत. यावर काही अधिक माहिती आहे का स्रोतांमध्ये? यावर जास्त स्पष्टीकरण नाही, पण एक विचार असा मांडला जातो की देवाचं प्रेम आणि न्याय त्याच्या त्यागात इतक्या पराकोटीला प्रकट झाले की संपूर्ण सृष्टीने, अगदी देवदूतांनीही, देवाचं स्वरूप एका नव्या आणि अधिक खोल पातळीवर अनुभवलं. ओके. यामुळे सृष्टीतून पापाची शक्यताच कायमची नाहीशी होते. देव आणि त्याची संपूर्ण निर्मिती एका अतूट प्रेमबंधनात बांधली जाते. हा एक वैश्विक परिणाम आहे. ठीक आहे. ही एक खूप मोठी आणि गहन संकल्पना आहे. पण या सगळ्या अमूर्त कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी या स्रोतामध्ये एखादं उदाहरण आहे का, जिथे आपण जुना आणि नवा करार समोरासमोर पाहू शकतो? हो, एक खूपच प्रभावी कथा आहे. व्यभिचारात पकडलेल्या स्त्रीची कथा. ही कथा म्हणजे जणू काही दोन्ही करारांमधला फरक दाखवणार एक छोटं नाटकच आहे. हो, मला ही कथा आठवतेय. शास्त्री आणि परुषी त्या स्त्रीला येशूपुढे आणतात आणि म्हणतात की मोशेच्या नियमानुसार हिला दगडाने ठेचून मारले पाहिजे.
बरोबर. आता या दृश्याची कल्पना करा. ते शास्त्री आणि परुषी म्हणजे पहिला करार. हं, ते नियमाचं अक्षरशः पालन करत आहेत. हं. त्यांच्या हातात नियम आहे जो दगडावर लिहिलेला आहे आणि तो स्पष्टपणे सांगतो की ही स्त्री दोषी आहे आणि तिला मृत्यूची शिक्षा व्हायला हवी. ते नियमाचे प्रतिनिधी आहेत. आणि ती स्त्री मध्यभागी उभी आहे, अपराधी, निःशब्द. आणि येशू जो नव्या कराराचा मध्यस्थ आहे तो काय करतो? तो नियम रद्द करतो का? नाही, आणि इथेच गोष्ट रंजक बनते. तो नियम रद्द करत नाही. तो खाली वागतो आणि जमिनीवर बोटाने काहीतरी लिहायला लागतो. त्या शांततेत किती तणाव असेल? हो ना, सगळे त्याच्या उत्तराची वाट पाहत आहेत. तो नियमाच्या विरोधात गेला तर तो अडचणीत येईल आणि नियमाचं समर्थन केलं तर त्याची दयाळू असल्याची प्रतिमा नाहीशी होईल. आणि मग तो ते प्रसिद्ध वाक्य म्हणतो, तुमच्यापैकी जो निष्पाप असेल त्याने पहिला दगड मारावा. या एका वाक्याने तो सगळा खेळच बदलून टाकतो. तो काय करतो? तो नियम त्या स्त्रीवरून हटवून तो नियम धरणाऱ्यांवरच लागू करतो. तो त्यांना स्वतःच्या आत डोकावून पाहायला भाग पडतो. म्हणजे दगडावरचा नियम आता त्यांच्या हृदयावरच्या पापाची जाणीव करून देतो. अगदी. आणि एका एका करून सगळे तिथून निघून जातात. पहिला करार जो केवळ दुसऱ्याला दोषी ठरवतो तो इथे अपयशी ठरतो. आता फक्त येशू आणि ती स्त्री उरली आहेत. आता काय होतं? येशू तिला विचारतो, कोणी तुला दोषी ठरवले नाही का? ती म्हणते नाही. मग येशू म्हणतो, मीही तुला दोषी ठरवत नाही. जा आणि पुन्हा पाप करू नकोस. इथे आपल्याला नवा करार दिसतो. हो, पहिला करार दोषी ठरवतो आणि शिक्षा देतो. नवा करार क्षमा करतो आणि परिवर्तन घडवतो. त्याने तिला केवळ क्षमाच केली नाही, तर एक नवीन जीवन जगण्याची शक्ती आणि प्रेरणा दिली. आणि मध्यस्थाच्या हस्तक्षेपामुळे तोच नियम त्या स्त्रीसाठी मृत्यूऐवजी जीवनाचा स्रोत बनला. बरोबर. वा, हे एक अप्रतिम उदाहरण आहे. या एका कथेतून दोन्ही करारांमधला फरक अगदी स्पष्ट होतो. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण काय निष्कर्ष काढू शकतो? मुख्य मुद्दा असा दिसतो की कोणताही नियम तो कितीही परिपूर्ण असला तरी तो माणसाला आतून बदलू शकत नाही. त्यासाठी एका मध्यस्थाची गरज आहे जो केवळ नियम देत नाही, तर नियम पाळण्याची क्षमता देतो. हो, जो भीतीवर नाही तर प्रेमावर आधारित नातेसंबंध निर्माण करतो. दगडावरील कराराकडून हृदयावरील कराराकडे होणारा प्रवास हेच या सगळ्याचं सार आहे. आणि हे परिवर्तन केवळ अशा मध्यस्थामार्फतच शक्य आहे जो दैवी आणि मानवी दोन्हीही आहे. जो केवळ नियमांनी नव्हे तर त्याग आणि प्रेमाने देव आणि मानव यांच्यातील दरी कायमची भरून काढू शकतो. अगदी बरोबर. तो आपल्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर ते करण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही देतो. ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जातो. या स्रोतांनुसार एदेन बागेतील जीवनाचे झाड हे देवाच्या आज्ञांचेच प्रतीक होते. त्या आज्ञा पाळल्या असत्या तर जीवन मिळालं असतं. मग प्रश्न असा आहे की जर आज्ञा म्हणजे जीवन आहे तर मग आज्ञेशी पहिल्याच संपर्कात मानवाचा मृत्यू का झाला? आज आपण चर्चा केलेल्या मध्यस्थाची संकल्पना त्या मूळ घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलते यावर नक्कीच विचार करायला हवा.